संत नामदेवांच्या भूमीतून आलोय आणि संत नामदेवांनी हिंदी रचनाही केली आहे। या काव्यपीठावरून मी एक हिंदी रचना छोटीशी मी आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करेन। बात वतन की करते हो तुम बात अमन की करते हो, बात वतन की करते हो तुम बात अमन की करते हो, दर दर भटकता है इंसान तुम बात कफन की करते हो। क्या बात है। बात वतन की करते हो तुम बात अमन की करते हो, दर दर भटकता है इंसान तुम बात कफन की करते हो। खुशहाली तुम लाओगे अपनी स्मार्ट सिटी में, खुशहाली तुम लाओगे अपनी स्मार्ट सिटी में, हम डर डर के जीते रहे चंबल की इस घाटी में, हर तरफ बदले हालात तुम बात चमन की करते हो, बात वतन की करते हो तुम बात अमन की करते हो। धर्म पंथ संस्कृति को बांट दिया इंसानों में, धर्म पंथ संस्कृति को बांट दिया इंसानों में, आसानी से जी रहे हो दिल्ली राजधानी में। धर्म पंथ संस्कृति को बांट दिया इंसानों में, आसानी से जी रहे हो चंबल, आसानी से जी रहे हो दिल्ली राजधानी में, कहाँ गए वो अच्छे दिन तुम बात वतन की करते हो, बात अमन की करते हो तुम बात चमन की करते हो। हिटलर को गले लगाया गांधी को चरखे से हटाया, हिटलर को गले लगाया गांधी को चरखे से हटाया, बाबरी मुजफ्फर ऊना राजनीति का धर्म अपनाया। हिटलर को गले लगाया गांधी को चरखे से हटाया, बाबरी मुजफ्फर ऊना राजनीति का धर्म अपनाया। देशद्रोही ठहरा के तुम बात सुखन की करते हो, बात वतन की करते हो तुम बात अमन की करते हो। सबसे सस्ता इंसान हुआ महंगाई के सच्चे दिन, सबसे सस्ता इंसान हुआ महंगाई के सच्चे दिन, मिलजुल कर तुम लूट रहे हो कहाँ गए वो अच्छे दिन। सबसे सस्ता इंसान हुआ महंगाई के सच्चे दिन, मिलजुल कर तुम लूट रहे हो कहाँ गए वो अच्छे दिन। बातों बातों में ही तुम अब मन की बात करते हो, बात वतन की करते हो तुम बात अमन की करते हो, दर दर भटकता है इंसान तुम बात कफन की करते हो। धन्यवाद। क्या बात आहे। आम्हाला असल्यामुळे मन की बात नेहमी ऐकतात, कारण काय कवीला जे दिसतं ते कवी लिहित असतो, त्यामुळे अतिशय वास्तववादी अशी त्यांची कविता आहे आणि जे दिसतंय ते लिहिणारा हा कवी आहे। खूप छान रचना धम्मपाल जाधव यांनी आपल्यासमोर सादर केल्या आणि खूप छान माहोल जुळून आलेला आहे। म्हणजे हिंगोली काय, गडचिरोली काय, चंद्रपूर काय, अकोला काय, सोयगाव काय, सगळीकडचा माहोल दगडू दादा तुम्ही जमून आणलेला आहे। म्हणजे दादा सगळीकडे फिरत असताना ते उत्तम कवी आहेत ते स्वतः, आणि कवितेची त्यांना जाण आहे म्हणून छान पद्धतीने ते जमवून आणतात नेहमी। बघा तुम्ही सगळ्या कशा अशा प्रादेशिक व्यवस्थित ते समतोल साधतात, हे जमवून आणता आलं पाहिजे। आणि कवींच्या सहवासात जे लोक राहतात ना त्यांना चांगल्या पद्धतीने जमवून आणता येतं, म्हणून म्हणतो आमचा सहवास खूप महत्त्वाचा आहे। म्हणजे माझ्या मित्राला मी नेहमी सांगतो की आमच्या सहवासात राहा। एकदा त्याला असंच कामी आलं ना, तो डॉक्टर आहे जरा, तो गायनॉकॉलॉजिस्ट आहे, त्याला डिलिव्हरी करायची होती, तो गेला डिलिव्हरी करायला। त्या महिलेचा पती होता, तो त्याला असं म्हणाला की सर तुम्ही डायरेक्ट सांगू नका म्हणे काय झालं, पोरगं झालं का पोरगी झाली, डायरेक्ट सांगू नका म्हणे। म्हणजे काय म्हणे, आम्ही जरा नातेवाईकांसमोर त्या ठिकाणी बसलो आहे म्हणे, तुम्ही मुलगा झाला का सांगा टमाटर आणि मुलगी झाला का सांगा काकडी, आम्हाला जरा व्यवस्थित काहीतरी ॲडजस्टमेंट करायची, म्हणजे डायरेक्ट सांगू नका म्हणे काय झालं, मला इशाऱ्याने सांगा म्हणे मुलगा झाला का टमाटर, मुलगी झाली की काकडी, मी बरोबर सांभाळतो म्हणे। हा बिचारा गेला मध्ये आणि झालं जुळं। आता करायचं काय याला प्रश्न ना, आता सांगायचं काय, काकडी सांगायची की टमाटर सांगायचं, पण जमवून आणता येणं कसं असतं बघा दगडू दादा। म्हणून कवींचा सहवास आणि कवितेची सहवास महत्त्वाचा आहे। तो म्हटला बाबा इकडे म्हणे सलाड झालं म्हणे सलाड, हे जमवून आणता आलं पाहिजे मला असं वाटतं। आणि म्हणून छान पद्धतीने ही मैफिल अगदी प्रादेशिक समतोल वगैरे छान पद्धतीने जमवून आणलेला आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला वाटते। आणि म्हणून मलाही ते जमून आणावं लागतं ना, नाहीतरी बरोबर आहे का नाही। म्हणजे आता सर तुम्ही म्हटले सूत्रसंचालन वगैरे, लोक म्हणतात सूत्रसंचालनाची काय आवश्यकता आहे, कशाला पाहिजे सूत्रसंचालक। फमूंना एकदा हा प्रश्न विचारला की म्हणे फमू म्हणे सूत्रसंचालकाची खरंच आवश्यकता असते का, तर म्हणे हो म्हणे असते म्हणे, काय प्रॉब्लेम म्हणे, ते म्हणे सूत्रसंचालनाचे स्वतंत्र कार्यक्रम करता येत नाही म्हणे। त्यामुळे मला असं वाटतं की सूत्रसंचालकाची आवश्यकता आहे। अनेकांना उशिरा कळाला, टेन्शन घेऊ नका, एकदम खोल श्वास घेत शांततेनं
व्यवस्थितपणे योगावर तुम्ही करत असालच. सर योग शिक्षक आहेत, बरोबर ना सर? छान पद्धतीने दीर्घ श्वास घेत छान पद्धतीने आनंदानं या कवी संमेलनाचा आस्वाद घ्या. आणि आता आपल्यामध्ये उपस्थित आता सर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा आपण विदर्भाकडे जाऊयात. अकोल्याहून आलेले मराठीतले महत्त्वाचे कवी रवींद्र महल्ले सर, जे जिल्हा मध्यवर्ती बँकेत डेप्युटी CEO या पदावरती कार्यरत आहेत आणि बहारदार आपल्या गेय कवितेने महाराष्ट्रभर त्यांनी वऱ्हाडी कवितेनं माहोल जिंकला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गदिमा पुरस्कारानं सर सन्मानित आहेत. आणि संत गाडगेबाबा विद्यापीठामध्ये BComलाही आणि BAलाही अशा 2 कवितांचा पाठ्यपुस्तकामध्ये सरांचा समावेश झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला वाटते सर लिहितात की सालं पळलं भेसूर, सालं पळलं भेसूर, सालं पळलं भेसूर येतो आसबाचं साल पळलं भेसूर सारे सपन हो चुर, खोल गेल्या डोळ्यातून वाहे आसवाचं पूर. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो लहरीपणाचा सगळ्यांना आमच्या मराठवाड्याला सुद्धा नेहमी अनुभव येतो, आत्ताही आपण अनुभव घेतलात. सर म्हणतात की असा कसा देवराया लहरिया पावसाया, काही बरसे जोमान, काही पयते हा दूर, काही पयते हा दूर. आणि अशा लहरीपणाबद्दल सर नेमकं भाष्य करतायत रवींद्र महल. फास्टीला लागली. क्या बात आहे. कोशिंदाना कोशिंदाना तिच्या शेवटच्या ओळी फार सुंदर आहेत. हा क आहे किलो कोण आम्हा सावरील कोण, साऱ्या जगाचा पोशिंदा आज बळवते उर, खोल गेल्या डोळ्यातून वाहे आसवाचं. सुंदर. दगडूदादानं भयानक तरसवलं 13 वर्ष. 2009 साली मी इथं आलो होतो आणि 13 वर्षे त्यानं मला निमंत्रण पत्रिका पाठवली, आठवणीनं पाठवली. 13ही वर्ष आणि यावर्षी बोलावलं, त्याबद्दल खूप खूप आभार. असा कार्यक्रम असते हे निश्चितच आम्ही अंबेजोगाईला येत असताना पाहतो की आम्ही निघालो, कार्यक्रम घेतला 2 महिन्यापूर्वी. 2 महिन्यापासून त्यांचे फोन, नंतर स्टेप बाय स्टेप पत्ता द्या, टमुक द्या, ते सर्व पाठवणं, मग फोटो पाठवणं, मग निलेश चव्हाणचा नंबर देणं की यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, तुमचं काहीतरी सांगा. मी ॲक्च्युअल निलेश चव्हाणांना सांगितलं नाही हे कविता कुठून त्यांनी काढली हे मलाही माहीत नाही, म्हणजे यावर्षी लागली. आणि आज प्रवासात मी 9 वाजता बसलो. 9 वाजतापासून आमचे दादा हे मदत होते, 7 फोन केले. मी डोळे लावून झोप फोन वाजे. शेवटच्या फोनले दगडू मी त्याला म्हटलं मी बस स्टँडवर उतरल्यावर तुम्हाला फोन करतो, आता लावू नका, झोपू द्या. यशवंतरावजी चव्हाण यांच्या स्मृतीनिमित्त 38 वर्ष झाले हा कार्यक्रम चालू असतो. यशवंतराव चव्हाण हे शेतकरी कष्टकरी यांच्यावर जास्त प्रेम करत, कारण ते त्या कुटुंबातले होते. मी माझ्या पुस्तकात निलेशजी माझा परिचय दिला विद्यापीठाला, तर मी सुरुवात हे दिली की शेतकरी कुटुंबात जन्म. क्या बात आहे. इथून माझ्या परिचयाची सुरुवात केली होती. धम्मपालजीनं जी कविता म्हटली त्यात पावसाचा उल्लेख केला. उन्हाळ्याचे कामं होतात, शेतीची सर्व कामं होतात शेतकऱ्याचे, आणि नांगरणी वखरणी काड्या फणं वेचणं, शेती काडी करणं, आणि मग पावसाची वाट पाहणं. रोहिणी लागतात, पाऊस नाही, मृग लागते, ज्याला आमच्याकडे मिरुग म्हणतात. मिरुगही कोरडा जाते आणि मग शेतकरी हवालदिल होतो, आता काय करावं पावसासाठी. म्हणून आपल्या इकडे प्रथा आहे, तुमच्या इकडे आहे का नाही मला माहीत नाही, की 2 मुलं घ्यायची, त्यांच्या कमरीला निंबाच्या डांगा बांधायच्या, एक काडी घ्यायची, त्याला बेंडकी उलटी बांधायची, आणि सर्व गावातून धोणी पाणी दे बरोबर असं म्हणत फिरायचं. पाऊस त्यानं येते किंवा नाही मला माहीत नाही, पण पाऊस नाही म्हणून विरंगुळा मात्र निश्चित होतो. हे पाहता पाहता मलाही वाटलं की आपणही धोणी पाणी दे याच्यावर काहीतरी लिहायला पाहिजे. ती कविता पूर्ण महाराष्ट्रभर गाजली. ती कविता ABP माझ्यावर 4 दिवस होती. आणि तीच कविता
2005 साली मी सह्याद्री वाहिनीवर म्हटली होती आणि तीच कविता विद्यापीठानं 3 वर्षापूर्वी B.Com फायनलला लावली. कवितेचं नाव आहे धोनी धोनी पाणी दे. देली नागराची पायी केली वखरान वाई काड्या फनट येचून केली काई काई आई. वा वा. धोंडी पाणी दे धोंडी पाणी दे धोंडी धोंडी पाणी दे. रोहिणी गेल्या निघून मिरुग झाला वसन. रोहिणी गेल्या निघून मिरुग झाला वसन. मिरगाचं किटकुल पूजू है दी कुकान. धोंडी पाणी दे धोंडी पाणी दे धोंडी धोंडी पाणी दे. भऱ्या धरणीची वटी लावली बियाले माती. भऱ्या धरणीची वाटी लावली बियाले माती. साल भऱ्याचा हा सट्टा लावली छातीले माती. धोंडी पाणी दे धोंडी पाणी दे धोंडी धोंडी पाणी दे. उदास दिसते ती फन सरते दोऱ्या गुंडून. उदास दिसते ती फन सरते दोऱ्या गुंडून. बापूयाची गेली वाचा कस फुलील सपन. धोंडी पाणी दे धोंडी पाणी दे धोंडी धोंडी पाणी दे. डोयावरच पाहते सुरव्या आगच वोकते. डोयावरच पाहते सुरव्या आगच वोकते. ढग झाले डोळे आता पाणी त्यातून वाहते. धोंडी पाणी दे धोंडी पाणी दे धोंडी धोंडी पाणी दे. ढग राजा तू बरस सुटू दे मातीले वास. ढग राजा तू बरस सुटू दे मातीले वास. पडू दे साऱ्या जगाच्या तोंडात सुखाचा घास. धोंडी पाणी दे धोंडी पाणी दे धोंडी धोंडी पाणी दे धोंडी पाणी दे धोंडी पाणी दे धोंडी पाणी दे. सुंदर. दादानं सांगितलं 2 कविता म्हणू लागतात. नंतर पाहू लोकांना आवडल्या तर नंबर लागेल. काही हरकत नाही दादा, तुमची निवडच चांगली असते. माझ्या माय भगिनी आहेत यांच्यासाठी एक कविता म्हणावी असं मला वाटते. मुलीवरची कविता आहे. मला मुलगी नाही, एकटाच मुलगा आहे. पण कवी कोणत्याही विषयावर लिहू शकतो. मुलगी दादाची मुलगी मला वाटते ती तर मुलगीच नात आहे. बापरे, दादा वाटत नाही आता. जेव्हा मुलं लहानच वाटतात किती मोठे हो, पण जेव्हा कोणतरी नातेवाईक म्हणतात कधी करता लग्न, त्यावेळेस त्या मायबापाच्या डोळ्यासमोर आलेलं चित्र मी कवितेत घेतलं. कवितेचं नाव आहे आठवण, ज्याला आपण आठवण म्हणतो. वराडीत त्याला आठवण असं म्हणतात. लाडा नवसाची एक, लाडा कौतिकाची लेक, वागवला फुलावानी नाही देलं काही दुःख. वागवला फुलावानी नाही देलं काही दुःख. पोरी तू या ग येण्यानं माहे सजल अंगण. पोरी तू या ग येण्यानं माहे सजल अंगण. मनहर कुण जाते तुले हसर पाहून. मनहर कुण जाते तुले हसर पाहून. बोट धरून चालवलं बोलायाले शिकवलं. बोट धरून चालवलं
बोलायाले शिकवल झोके देऊन देऊन पायण्यात निजवल झोके देऊन देऊन पायण्यात निजवल खेय भांडे ताट वाटी आणले म्या तू यासाठी खेय भांडे ताट वाटी आणले म्या तू यासाठी बाभला बाभली मोर पुस्तक दप्तर पाटी बाभला बाभली मोर पुस्तक दप्तर पाटी सारे आठ पुरविले जीवा पाड वागविले सारे आठ पुरविले जीवा पाड वागविले चिमण्या मुखात तुया घास मायेन भरवले चिमण्या मुखात तुया घास मायेन भरवले नाही कयल जीवाले आलीस तू लगनाले नाही कयल जीवाले आलीस तू लगनाले विचार येता मनी धारा लागती डोयाले विचार येता मनी धारा लागती डोयाले तुय लगीन होईन पोरी सासरी जाशीन तुय लगीन होईन पोरी सासरी जाशीन आसवाच्या पुरात ग हेलकावे खाई मन आसवाच्या पुरात ग हेलकावे खाई मन पोरी तुया गजान्यान सून पडील अंगण पोरी तुया गजान्यान सून पडील अंगण थकून गेल्या जीवाले येत राहील आठवण. क्या बात आहे. वा वा वा. कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी जागोजागी भेटत असते माझी मुलगी. मुलगी नसली तरीसुद्धा मुलगी असणं म्हणजे काय असतं आणि मुलीबद्दल एक आपुलकीची भावना काय असते अगदी तंतोतंत वर्णन सरांनी आपल्या कवितेतून केलं. आणि मला वाटतं ह्या सगळ्या ज्या माणसाच्या जवळ जाणारी कृती आहे ती कोण करतो तो कवीच करत असतो. मला वाटतं ह्या सगळ्या छटा संसारातल्या असतील किंवा माणूस म्हणून आपल्या वाट्याला जे येतं ते सगळं कवी आपल्या कवितेतून ताकदीनं मांडण्याचा प्रयत्न करत असतो. मला आठवतं आहे पाडगावकरांना सलाम या काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यावेळेस त्यांनी जे भाषण केलं होतं पुरस्कार स्वीकारताना तेव्हा ते असं म्हणाले होते की बापानं आपल्या 4 मुलांना प्रश्न विचारला की तुम्हाला काय व्हायचं आहे. पहिला म्हणाला मला कारखानदार व्हायचं आहे, दुसरा म्हणाला मला वकील व्हायचं आहे, तिसरा म्हणाला मला उद्योजक व्हायचं आहे, चौथा मात्र जरा गप्प होता तंद्रीत असल्यासारखा. बापानं त्याला पुला हलवला आणि विचारला बाबा तुला काय व्हायचं आहे. तो म्हटलं मला समजून घ्यायचं आहे. तो म्हटलं अरे काय समजून घ्यायचं आहे. तो म्हटलं मला माणूस समजून घ्यायचा आहे. माणूस असतो म्हणजे काय, ज्या यशाच्या मागे तो छाती फुटेपर्यंत लागत असतो त्या यशाचा नेमका अर्थ काय, मरणाचा अर्थ काय, हे सगळं मला समजून घ्यायचं आहे. पाडगावकर असं म्हणाले कविता कशासाठी याचं उत्तर त्या 4थ्या मुलानं दिलेल्या उत्तरापेक्षा वेगळं नाही आहे. मलाही माणूस समजून घ्यायचा आहे आणि माणसावर प्रेम करत माणसाचं गाणं मला गायचं आहे. मला वाटतं हे माणसाचं गाणं प्रत्येक कवी आपल्या कवितेतून गात असतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून वामनदादासुद्धा म्हणतात की माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे की तुझे हित व्हावे. तुमचं हित व्हावं हीच आशा या सगळ्या कवी मित्रांची आहे. आणि दादा लोक म्हणतात की तुम्ही कवी संमेलनाचे कार्यक्रम करतात, एवढे छान आयोजन तुम्ही केलेलं आहे, काय फरक पडतो याच्याने, काही फरक पडतो का नक्कीच, का उगाच कार्यक्रम होत असतात, लोकांमध्ये काही फरक पडतो का, समाजाला काही मिळतं का. पण मला असं वाटतं लोक उगाच म्हणतात की काही फरक पडत नाही, पण प्रत्येक गोष्टीचा काही ना काही फरक पडत असतो आणि तो पडावा म्हणूनच इतक्या 38 वर्षांपासून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो आहे. ते उगाच नाही. विष्णू नागर म्हणतात कि मौसम बदलता है तो फर्क पड़ता है, चिड़िया चहकती है तो भी फर्क पड़ता है, आदमी अकेले लड़ता है तो फर्क पड़ता है, यहाँ तक कि ये कहने से भी आप में और दूसरों में फ़र्क पड़ता है कि क्या फ़र्क पड़ता है. इसलिए फ़र्क लाने वालों के साथ लोग खड़े हो जाते हैं और लोग कहने लगते हैं कि हाँ फ़र्क पड़ता है. फरक पडत असतो
आणि म्हणून तो पडावा यासाठी अशा कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलं जातं. म्हणून हे कवी संमेलन आहे, म्हणून कवी कविता लिहितो असं मला वाटतं. यानंतर सोयगावहून आपल्यामध्ये उपस्थित असलेली नव्या पिढीची एक प्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील हिला मी मंचावरती निमंत्रित करतो. महाराष्ट्रभर सध्या गुंजनची कविता लोकप्रिय होते आहे. विविध मंचावरून तिनं कविता आतापर्यंत सादर केल्या आहेत. सायन्सची विद्यार्थिनी आहे, कलेकडे विशेष ओढा आहे. ती फार सुंदर म्हणते की तू सोबत असलास की मला कसलीच धास्ती नसते. असं एक टापू आहे जगात ज्यात फक्त पाखरांचीच वस्ती असते. आता मागं फिरायचं नाही, पाहू जे होईल ते होईल. तू पावलांचे ठसे पेरीत चाल, मी तुझ्या मागे येईल. असा विश्वास आपल्या कवितेतून व्यक्त करणारी कवयित्री गुंजन पाटील. धन्यवाद. आणि यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन आणि आयोजकांचे विशेष धन्यवाद. दगडूदादा, माझं अंबाजोगाईत पहिलं जरी येणं झालं असलं तरी खूप वेगळा संबंध आहे या शहराशी माझा. माझं प्राथमिक शिक्षण ज्या शाळेतून झालं त्याची संस्था अंबाजोगाईची होती आणि आमच्या शाळेमध्ये दरवर्षी काही स्पर्धा व्हायच्या ज्यातून दुसरी फेरी अंबाजोगाईला व्हायची आणि मी दरवर्षी धडपड करायची अंबाजोगाईला येण्यासाठी. पण त्या स्पर्धा कबड्डीच्या असायच्या आणि माझी तब्येत पाहून मला दुरूनच नाही सांगितलं जायचं. असो, या मंचावरती सगळ्याच विषयांवरती कविता झाल्या आतापर्यंत, म्हणजे शेतकरी, पाऊस, निसर्ग, स्त्री, लेख, सगळ्या विषयांवर. मागे काही तरुण दिसतात, सगळ्या विषयांवर हात घालणार, तर तरुणांचा पण तर विचार झाला पाहिजे ना. कवीचं कामच ते असतं. आणि तुम्ही सर्व पण हृदयाने तरुणच आहात. म्हणजे तुम्ही इश्क आणि वयाचा उल्लेख केला निलेश सर. काही लोक बरीच अशी आहेत या, म्हणजे हम उम्र के उस पड़ाव में है जहाँ माँ और बेटी दोनों खूबसूरत लगते हैं. क्या बात है, वाह 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 वाह, सुंदर सुंदर, अप्रतिम अप्रतिम. दगडूदादा, भ्रष्टाचार म्हणजे आजकाल तर सगळीकडेच भ्रष्टाचार आहे, पण सगळ्यात वाईट भ्रष्टाचार होतो तो नात्यात आणि प्रेमात. म्हणजे सध्या वापरलं जाणारं आणि सगळ्यात वाईट प्रयोग केलं जाणारं वाक्य म्हणजे आय लव्ह यू, मी तुझ्यावर प्रेम करतो. सगळ्यात जास्त वाईट प्रयोग याच वाक्याचा केला जातो. सगळ्यांना अनुभव असेल कुठे ना कुठे या गोष्टीचा. कवितेचं शीर्षक आहे प्रेमात फार भ्रष्टाचार आहे. हल्ली कुणाचं काय सुरू काहीच मेळ लागत नाही. हल्ली कुणाचं काय सुरू काहीच मेळ लागत नाही. एक मोबाईल, 3 सिम, एकावर कोणाचंच भागत नाही. वा वा. हल्ली कोणाचं काय सुरू काहीच मेळ लागत नाही. एक मोबाईल, 3 सिम, एकावर कोणाचंच भागत नाही. तू माझं लपव मी तुझं, तू माझं लपव मी तुझं, हाच शिष्टाचार आहे. हल्ली प्रेमात फार भ्रष्टाचार आहे. निवडुंगाच्या फुलाला हा गुलाबाची उपमा देतो. निवडुंगाच्या फुलाला हा गुलाबाची उपमा देतो. वाचाळ कवीच्या तोंडाला देशीचाच वास येतो. निवडुंगाच्या फुलाला हा गुलाबाची उपमा देतो. वाचाळ कवीच्या तोंडाला देशीचाच वास येतो. निलेश सर, हे तुम्ही नाही, ते कवी वेगळे आणि नाही, देशी नंतर तर सगळेच कवी असतात. नाही, माझा अनुभव अंबाजोगाईला आहे, त्यामुळे त्यांनी मला परत बोलवलं दगडूदादा, बरोबर आहे की नाही? नाही तर दगडूदादा परत बोलवत नसतात वाघ सर. पण 5 वर्षानंतर मी परत आलो आहे. 5 वर्षानंतर नाकारायचा अधिकार असतो, मला स्वीकारला आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. निवडुंगाच्या फुलाला हा गुलाबाची उपमा देतो. वाचाळ कवीच्या तोंडाला देशीचाच वास येतो. तिचे ओठ गुलाबी याचे डोळे शराबी, तिचे ओठ गुलाबी याचे डोळे शराबी. अरे काय हा अत्याचार आहे, प्रेमात फार भ्रष्टाचार आहे. वा वा. ती त्याला वादा करते, ती त्याला वादा करते, तोही तिच्या शपथा खातो. ती त्याला वादा करते, तोही तिच्या शपथा खातो. मागच्या दाराने निसटण्याचा विचार मनात पक्का राहतो. क्या बात. आज जगू उद्या बघू,
रे आज जगू उद्या बघू हा नवा आजार आहे. हल्ली प्रेमात फार भ्रष्टाचार आहे. क्या बात आहे. तिचं स्टेटस खास असतं, तिचं स्टेटस खास असतं, पण ती त्याला हाईड करते. आणि 4 वेळा ब्रेकअप झालेली ताई तिला गाईड करते. क्या बात आहे. तिचं स्टेटस खास असतं, पण ती त्याला हाईड करते. 4 वेळा ब्रेकअप झालेली ताई तिला गाईड करते. वा वा. पोरांना इग्नोर करणं फार मोठं हत्यार आहे. अगं पोरांना इग्नोर करणं फार मोठं हत्यार आहे. प्रेमात फार भ्रष्टाचार आहे. क्या बात आहे. पोरीसारख्या पोरी नाही, पोरासारखे पोरं नाही. दगडू दादा खरंच सांगा, असं जवळ येईपर्यंत कळतं का पोरग आहे का पोरगी आहे? दगडू दादा महाराष्ट्र नाही देशभर फिरतात आणि आता नेपाळला चालले, त्यामुळे त्यांना सगळं माहिती आहे. पोरीसारख्या पोरी नाही, पोरासारखे पोरं नाही. वरून लेबल ब्रँडेडचं, आत माल खरा नाही. ती छाती फुगवून चालते, ती छाती फुगवून चालते. याची कंबर बेजार आहे. प्रेमात फार भ्रष्टाचार आहे. त्याचा मर्दपणा हरवला, त्याचा मर्दपणा हरवला. ती लाजण्याची कला विसरली. त्याचा मर्दपणा हरवला, ती लाजण्याची कला विसरली. शुद्ध मैत्री शुद्ध प्रेमावर व्यभिचारी कळा पसरली. आपल्याच जाळ्यात अडकलेला हा जीव किती लाचार आहे. क्या बात आहे. आपल्याच जाळ्यात अडकलेला हा जीव किती लाचार आहे. प्रेमात फार भ्रष्टाचार आहे. क्या बात आहे. वा सुंदर. ते भ्रष्टाचार प्रेमात आहे असा विषय निघाला, मग एक तरी हत्यार आपल्याकडे पाहिजे ना. सुधीर मुळीकांनी लिहून ठेवलाय की जखमा फार झाल्या उपचार पाहिजे, प्रेमातही विम्याचा आधार पाहिजे. वा वा. आणि आहे तिचा अजेंडा. पुढे बघा हत्यार आहे तिचा. जखमा फार झाल्या उपचार पाहिजे, प्रेमातही विम्याचा आधार पाहिजे. आहे तिचा अजेंडा मौनात राहणे, प्रेमातही माहितीचा अधिकार पाहिजे. वा वा वा. भ्रष्टाचार तर माहितीचा अधिकार पाहिजे ना. बरं, माझी पुढची कविता प्रेम करणाऱ्यांसाठी. भ्रष्टाचाराची तर गोष्ट झाली, आता खऱ्या प्रेमाची गोष्ट व्हायला नको का? त्याआधी माझा एक शेर की चुकला कधी कुणाला हा ऊन वारा आहे. चुकला कधी कुणाला हा ऊन वारा आहे. वाळवंटी आयुष्यात माझ्या तूच एक झरा आहे. क्या बात आहे. नाव जरी कागदी पैज दरी अशी लावू, नाव जरी कागदी पैज दरी अशी लावू. आता परवाह नाही कुठे किनारा आहे. आता परवाह नाही कुठे किनारा आहे. पुढची कविता 2 सागरी पक्षी. माझ्या मनाच्या खूप जवळची कविता. मी वर्तमानाच्या किनाऱ्यावर त्याची वाट पाहत असते. मी वर्तमानाच्या किनाऱ्यावर त्याची वाट पाहत असते. तो अनिश्चित भविष्याच्या सागरात भटकत राहतो. मी किनाऱ्यावरील शिंपल्यांची आरास मांडून बसते. मी किनाऱ्यावरील शिंपल्यांची आरास मांडून बसते. तो खवळलेला समुद्र पाहतो. मला नेहमीच वाटत होतं क्षणभर थांबावं. मला नेहमीच वाटत होतं क्षणभर थांबावं. तुझा हात हातात घेऊन नरम वाळूच्या किनाऱ्यावर हिंडावं. तू लाटांना फार मनावर घेऊ नको. तू लाटांना फार मनावर घेऊ नको. पाल कधीही बांधता येईल. तू पावलांचे ठसे पेरीत चाल. मी तुझ्या मागे येईल. क्या बात आहे. वा. तू नेहमीच सरळ माझ्याकडे पाहणे टाळतो. तू नेहमीच सरळ माझ्याकडे पाहणे टाळतो. या डोळ्यांचा सागर पार करून हृदयाचा तळ तुला गाठता आला असता, पण तू मान वळवतो आणि कोरडाच राहतो. वा.
मी मात्र तुझ्या खांद्यावर मान ठेवून तुझ्या हृदयाचे संगीत ऐकत राहते. मलाही आवडतं खलाशी पक्षासारखं तुझा वाऱ्याचा वेध घेत राहणं. तू वादळांची फार चिंता करू नको. ते शांत होईल. तू पावलांचे ठसे तर पेरीत चाल, मी तुझ्या मागे क्या बात आहे. वा वा वा, सुंदर. तुझ्या पुस्तकी चेहऱ्यावर उमटणाऱ्या आढ्या त्यातील ओळ आणि ओळ मला वाचता येते. क्या बात. तुझ्या पुस्तकी चेहऱ्यावर उमटणाऱ्या आढ्या त्यातील ओळ आणि ओळ मला वाचता येते. तुझी स्वप्न, तुझी चिंता, तुझी काळजी, सारं काही या करड्या डोळ्यांच्या बारीक नजरेत काहीच लपवत नाही. मला माहीत आहे तू आतून पोखरला जातोय, पण दाखवत नाही. क्या बात. आज पाय चिखलात रुतलेत म्हणून काय, अरे हीच माती आकार घेईल. तू पावलांचे ठसे पेरीत चाल, मी तुझ्या मागे येईल. अंधारातही भिरभिरणारी तुझी ही नजर किती सावध राहते. मी मात्र ओळखीच्या चेहऱ्यांना चिडवत लख्ख प्रकाशात येते. क्या बात. हा सूर्य कितीही तळपू दे मी सावली होईन. तू पावलांचे ठसे पेरीत चाल, मी तुझ्या मागे येईल. या जगाच्या निर्बंधांचे मलाही कळते. तुला काय चक्क मी वेडी भासते. अरे पण या पाखरांना कुठे घरट्याची पर्वा असते. तू फक्त पाल धर, आपण हा सागर पार करून जाऊ. आणि थकलेच हे पंख तर एकमेकांचा किनारा होऊ. वा 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 वा. तू सोबत असलास ना की मला कसलीच धास्ती नसते. असेही टापू आहेत या जगात जिथे फक्त पाखरांची वस्ती असते. वा वा, सुंदर. आता मागं फिरायचं नाही, बघू जे होईल ते होईल. तू पावलांचे ठसे तर पेरीत चाल, मी तुझ्या मागे येईल. क्या बात. वा वा वा, फारच सुंदर गुंजन. प्रेमातच येऊ शकतो आणि प्रेमच आपल्याला तो विश्वास देऊ शकतो, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला वाटते. म्हणजे प्रेम करणं किती आवश्यक आहे आणि स्वतःचं प्रियकर असणं आणि प्रेयसी असणं किती आवश्यक आहे, ते टिकून राहणं अगदी लग्नानंतर सुद्धा. अमृता प्रीतम म्हणतात की चादर फाटली तर टाका घालता येतो, आभाळ फाटलं तर कसं शिवायचं. चादर फाटली तर टाका घालता येतो, आभाळ फाटलं तर कसं शिवायचं. नवरा मेला तर दुसरं लग्न करता येतं, प्रियकर गेला तर कसं जगायचं. म्हणून आपल्यामधलं प्रेम टिकलं पाहिजे नेहमी, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ती हळूवार चालणारी प्रोसेस आहे. ते काय एकदम असं आकाशातून बरसत नाही, ते हळूवार चालतं. म्हणजे प्रेमाच्या गावाकडे जाणारे फाटेच फाटे असतात, वर गुलाब असले तर यात काटेच काटे असतात. ना 2020 ना वन डे प्रेम म्हणजे टेस्ट असते. प्रेम म्हणजे टेस्ट असते आणि ताऊन सुलाखून निघालेलेच प्रेम ऑल दी बेस्ट असते. मला वाटतं हेच ताऊन सुलाखून निघालेलं प्रेमच ऑल दी बेस्ट नेहमी असतं. आणि खूप छान पद्धतीनं गुंजनही तो आशय आपल्या कवितेतून मांडला. यानंतर चंद्रपूरवरून आपल्यामध्ये उपस्थित असलेले कविमित्र इरफान शेख यांनी मंचावरती निमंत्रित करतो की त्यांनी आपल्या 2 रचना सादर कराव्यात. माझ्यातला कवी मरत चालला आहे हा 2018ला त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. विशेष म्हणजे आपण नेहमी म्हणतो की कविता संग्रह फार वाचले जात नाही, पण खूप मोठ्या संख्येनं म्हणजे अगदी पुस्तक विक्रीचा उच्चांकसुद्धा या कविता संग्रहानं गाठला आहे. त्यांना साहित्य अकादमीची प्रवास वृत्तीही प्राप्त आहे
आणि शरदचंद्र मुक्तिबोधांचा एक विदर्भ साहित्य संघाचा महत्त्वाचा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे असे कवी की जे सूर्यांश चळवळीचे अध्यक्ष आहेत असे इरफान शेख यांनी हे 2 कविता त्यांनी आपल्या सादर कराव्याशी त्यांना विनंती. धन्यवाद. खरं तर दगडूदादांमुळे आज एक योग आला आणि एक योगायोग आला. योग असा की इतके चोखंदळ रसिक वाचक असताना त्यात अमर हबीबांचं असणं हे माझ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. चंद्रपूरला जेव्हा ते ग्रंथोत्सवासाठी आले तेव्हा ती भेट हुकली होती माझी, तर ती आज झाली म्हणजे हा एक योग आला. आणि दुसरा योग की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे जेव्हा नांदेडकर सर अध्यक्ष होते कवी संमेलनाचे, तर त्या निमंत्रित असताना त्यामध्ये त्यांच्याच बाजूला मी बसलो होतो. हा योगायोग झाला परत एकदा क्या बात की तुम्ही त्यांच्याकडे बसवलं. फार काही बोलत नाही. माझ्या कविता या सामाजिक आशयाच्याच कविता आहे आणि मुक्त छंदातल्या कविता आहे. प्रयत्न राहील की तुमच्यापर्यंत ती पोचावी, कारण कवितेकडे फार गांभीर्याने पाहतो मी. म्हणजे नेमकी कवीची भूमिका काय असते, कवी कशासाठी कविता करतो, हा प्रश्न जोपर्यंत कवीला पडत नाही की मी कविता करतो म्हणजे नेमकं काय करतो, तोपर्यंत मला असं वाटतं की कवी काही सांगू शकत नाही. आता एक नवीन मागे आपण ऐकलं ते अनुभवलं की शहरांची नावं बदलवल्या जात आहेत. उद्या काही लोक तुमच्या घरात येतील, तुमच्या गल्ल्यांची नावं बदलवतील, तुमच्या जगण्याच्या आशयाची नावं बदलवून टाकतील. त्यावेळेसही आम्ही गप्प राहणार का? म्हणजे जेव्हा आमच्या शहराची नावं बदलवली जातात, आमच्या सांस्कृतिक खुणा पुसल्या जातात, त्यावेळेस एकही कवी कलावंत त्या शहरातला त्या विषयावर का बोलत नाही? कारण कवी हा प्रतिनिधी असतो समाजाचा. त्यानं ते सांगायला हवं असतं की हे चूक आहे, हे बरोबर आहे. तर त्या संदर्भाचीच फक्त एक माझी कविता या ठिकाणी सादर करतो. माझ्या शहराचं नाव बदललेलं गेलं नाही आहे, पण कवी हा सार्वत्रिक असतो. त्यावरची एक कविता की हे शहर मला कधी माफ करणार नाही. या शहरात राहतो मी जन्मल्यापासून, या शहरात राहतो मी जन्मल्यापासून, माझ्या वाढत्या वयाच्या डहाळ्या आल्या बहरून याच शहराच्या माती भरल्या रस्त्यावर. या शहरात राहतो मी जन्मल्यापासून, माझ्या वाढत्या वयाच्या डहाळ्या आल्या बहरून याच माती भरल्या शहराच्या रस्त्यावर, मी शिकलोय चालणे इथेच याच शहराच्या पोटावर. मी शिकलोय चालणे इथेच याच शहराच्या पोटावर. मला माहीत आहे हे शहर आणि या शहराचा चेहरा. मला माहीत आहे हे शहर आणि या शहराचा चेहरा. शहराचे आमच्या जगण्यावर रोखून असलेले डोळे, मनात याच शहराने ठेवले होते गच्च धरून अपेक्षा. उडण्याचे पंखसुद्धा इथल्याच वाऱ्याने बहाल केले होते. क्या बात. उडण्याचे पंखसुद्धा इथल्याच वाऱ्याने बहाल केले होते. शहरातल्या रस्त्यावरती रात्री भटकताना, आपण सगळे कधी ना कधी रात्री बेरात्री गाव परगावरून आलो तरी आपण आपल्या गावात आलो की आपल्याला कसलीच भीती नसते. ते आपलं गाव असतं, आपलं शहर असतं. शहराच्या रस्त्यावरती रात्री भटकताना कधीही वाटली नाही भीती कशाचीही. आईच्या कुशीत मुलगा जसा असतो सुरक्षित, तशीच जाणीव सतत रेंगाळायची आसपास. क्या बात. कधी गेलोच बाहेर तरीही शहराची आस खुणावत राहायची. पाणावल्या डोळ्यांनी दूरदेशी गेलेल्या नवऱ्याची वाट पाहत दिवस कापणाऱ्या नववधूचे आसुसले पण घेऊन. आता येतंय कानावर की या शहराचं नाव बदलणार. आता येतंय कानावर की या शहराचं नाव बदलणार. तेव्हा मनातल्या उडत्या पाखरांनाही भरली धडकी. कदाचित उद्या बदलले जातील गावाचे, रस्त्याचे, चौकाचे आणि गल्लीचेही नाव. कदाचित उद्या बदलले जातील गावाचे, रस्त्याचे, चौकाचे आणि गल्लीचेही नाव. नाव बदलले तर पुसल्या जातात संस्कृतीच्या खाणाखुणा. नाव बदललं तर पुसल्या जातात संस्कृतीच्या खाणाखुणा. दाबला जातो गळा एका सुरात गाणाऱ्या पाखरांचा. इतिहासाची चिरेबंदी कथा गाळली जात असेलही आणि भूगोलाची वाहती नदी आटतही असेल. आम्ही पाहतो शहराचे बदलत गेलेले नाव. आम्ही पाहतो शहराचे बदलत गेलेले नाव आणि आमच्या जगण्याची भंग होणारी शांतता. मला फक्त एवढीच भीती वाटते
हे शहर मला कधीही माफ करणार नाही, हे शहर मला कधीही माफ करणार नाही. वा, धन्यवाद सर. सुंदर. आणि दुसरी कविता फार लांब नाही येते. आता इथे दुष्काळाची काय परिस्थिती आहे मला माहीत नाही, पाणी असते नसते काही नाही, पण एक कविता आहे की कशी लिहू पाण्यावर कविता. कविता संघातली कविता आहे ती. कशी लिहू पाण्यावर कविता, माझ्या कवितेतून आता उमटत नाहीत शब्द, पाण्यावरून बहरत नाही झाड अनुभवाचे. क्या बात. माझ्या कवितेतून आता उमटत नाहीत शब्द, पाण्यावरून बहरत नाही झाड अनुभवाचे. मेंदूतली पाण्याविषयी चाललेली अस्वस्थता मनाच्या कोलाहलात का जात असेल साचत साचत. थेंबा थेंबांनी सुकणाऱ्या नदी नाल्यासारख्याच मनातल्या मनात का आटताहेत माझ्या जाणीवा. थेंबा थेंबांनी सुकणाऱ्या नदी नाल्यासारख्याच मनातल्या मनातच का आटताहेत माझ्या जाणीवा. शब्दांच्या झाडावर बसायला का येत नाहीये संवेदनेचे भटकणारे आशय संपन्न अक्षरपक्षी. शब्दांच्या झाडावर बसायला का येत नाहीये संवेदनेचे भटकणारे आशय संपन्न अक्षरपक्षी. खतांच्या वाढत्या किमती, आटलेली विहीर पाहून मुलीचे मेंदी भरले हात पाहण्याच्या अपेक्षेत मरण कवटाळणा बापाच्या डोळ्यात पापण्या आड लपणाऱ्या पाण्यावर मी कविता करावी का. क्या बात आहे. वा वा वा, सुंदर. खतांच्या वाढत्या किमती, आटलेली विहीर पाहून मुलीचे मेंदी भरले हात पाहण्याच्या अपेक्षेतच मरण कवटाळणाऱ्या बापाच्या डोळ्यातच पापण्या आण लपणाऱ्या पाण्यावर कविता करावी का. की बापाने केल्यावर आत्महत्या न अडखडता ढगाला आणि व्यवस्थेला फुटत नाही पाजर तरीही 4 चिलीपिली पदरात घेऊन लढणाऱ्या मायच्या गालावरच सुकणाऱ्या पाण्यावर मी कविता करावी का. क्या बात. 4 चिलीपिली पदरात घेऊन लढणाऱ्या मायच्या सुकणाऱ्या गालावरच मी कविता करावी का. कधी कधी असेही वाटून जाते की लग्न होऊन नुकतीच माहेरी आलेल्या मुलीच्या डोळ्यांमध्ये कोरडे ठन्न होणाऱ्या स्वप्नांच्या झऱ्यावर एखादी तरी कविता लिहून काढावी. कधी कधी असेही वाटून जाते की लग्न होऊन नुकतीच माहेरी आलेल्या मुलीच्या डोळ्यांमध्ये कोरडे ठन्न होणाऱ्या स्वप्नांच्या झऱ्यावर एखादी तरी कविता लिहून काढावी. मैलोन मैल अनवाणी पावलांनी माठ घेऊन थेंबभर पाण्यासाठी वणवणणाऱ्या बायांच्या अथवा पिंजारल्या केसांनी जमा खर्च न करता स्वप्नांचा पाण्यासाठी धावणाऱ्या मुलींवर कविता करावी का. खूप लांबपर्यंत पाणी आणायला जातात मुली. शोषावे रक्त तसे भेगाळलेल्या भुईच्या पोटातून पाण्याचा थेंब शोषणाऱ्या लोकांच्या डोळ्यात न येणाऱ्या पाण्यावर कविता करावी का. बोरवेल्स किती उपसलेत आम्ही. शोषावे रक्त तसे भेगाळलेल्या भुईच्या पोटातून पाण्याचा थेंब शोषणाऱ्या लोकांच्या डोळ्यात न येणाऱ्या पाण्यावर करावी का कविता. मला यातलं काही खरंच कळत नाही. मला यातलं काहीच खरं कळत नाही. मात्र पाण्याचा पेला देताना काल मला मुलगी म्हणाली, बाबा तुम्ही करा पाण्यावर कविता पण मी सांगते तुम्हाला. बाबा तुम्ही करा पाण्यावर कविता पण मी सांगते तुम्हाला, तुमच्या कवितेतले पाणी हे वेदनेवर फुंकर घालणारे असू द्या. क्या बात आहे. तुमच्या कवितेतले पाणी हे वेदनेवर फुंकर घालणारे असू द्या. मी माझ्या मुलीत पाण्याचा खळाळणारा झरा पाहतो आणि माझ्या कवितेतही मी माझ्या मुलीत पाण्याचा खळाळणारा झरा पाहतो आणि माझ्या कवितेतही. खूप खूप धन्यवाद. क्या बात आहे. वा, अप्रतिम. आणि कवितेचं जगणं जेव्हा एकरूप होतं तेव्हा अशी ताकदीची कविता कागदावरती उतरत असते. आणि मला वाटतं म्हणून सगळ्या सभोवतालच्या परिस्थितीचा अंदाज घेत त्याच्यावरती कवीनं बोलणं पाहिजे अशी भूमिका इरफान शेख यांनी आपल्या कवितेतून मांडली. आणि मला वाटतं तेच महत्त्वाचं आहे सगळ्यात. आणि हे कधी होतं ज्यावेळेस आपण अवघं आयुष्य आपल्या कवितेला समर्पित करत असतो, एकरूप होत असतो. मला इंदिरा संतांचा एक प्रसंग या निमित्तानं आठवला. इंदिराबाईंना असं विचारलं एका मुलाखतकारानं की इंदिराबाई तुम्हाला कवितेनं काय काय दिलं हो. इंदिराबाई म्हणाल्या की मला कवितेनं मानसन्मान दिला, रसिक वाचकांचं प्रेम दिलं, पारितोषिकं दिली, मला कवितेनं खूप काही दिलं. मग लगेच मुलाखतकारानं प्रश्न विचारला, अहो इंदिराबाई तुम्हाला कवितेनं इतकं सगळं दिलं, मग आता सांगा तुम्ही कवितेला काय दिलं. त्यावर क्षणाचाही विचार न करता इंदिराबाई म्हणाल्या, मी कवितेला माझं सारं आयुष्य दिलं. मला वाटतं जेव्हा कवी आपल्या कवितेला आयुष्य देत असतो तेव्हा तो इतक्या ताकदीची अशी तरळ कविता लिहू शकतो.
आणि म्हणून कशा कशावर लिहावी कविता. आणि संदीप खऱ्यांच्याच ओळी आहेत की कवीचं आयुष्य सोपं असतं यासाठी की एक जरी अस्सल कविता लिहिली तरी मरायची मुभा असते. कवीचं आयुष्य सोपं असतं यासाठी की एक जरी अस्सल कविता लिहिली तरी मरायची मुभा असते. पण कवीचं आयुष्य अवघड असतं यासाठी की शेवटच्या श्वासापर्यंत असं काही लिहिल्याची खात्री नसते. मला वाटतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि हे कवीचं सुखही आणि दुःखही एक प्रकारे तो कवी आपल्या कवितेतून व्यक्त करतो आहे. आपल्यामध्ये उपस्थित सध्या सीमा भागाचा फार वाद पेटला आहे. निपाणीहून आपल्यामध्ये उपस्थित झालेल्या डॉक्टर अनिता खेबुडकर. असं म्हणू नका की तुम्ही सीमा भागातून आलाय म्हणून तुमचा नंबर शेवटी लावला. लास्ट बट नॉट द लीस्ट हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून डॉक्टर अनिता खेबुडकर अस्तित्व या नावाचा कविता संग्रह त्यांचा प्रकाशित आहे. ग्रामीण साहित्यात त्यांचं विशेष योगदान आहे. आणि मध्य प्रदेशमधला भोपाळचा काव्यधारा महत्त्वाचा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. त्या स्वतः न्यूरोलॉजिस्ट आहे. खेबुडकरांशी नातं सांगताय म्हणजे आम्हाला जगदीश खेबुडकर तर काही पाहता नाही आले पण डॉक्टर अनिता खेबुडकर आम्हाला दिसत आहेत ही मोठी गोष्ट मला वाटते. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कविता तर आहेच पण शिवछत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पन्हाळा ते पावनखिंड इथं सातत्यानं ट्रेकिंग त्या करत असतात. हा एक वेगळा छंद त्यांचा आहे, एक वेगळं काम त्यांचं आहे. डॉक्टर अनिता खेबुडकर. धन्यवाद निलेशजी. चलनातून तुम्ही किती समृद्ध आहात हे मी ऐकते. कारण तुम्ही इंदिराबाईंचा उल्लेख केला त्या तौंदी गावच्या बेळगाव जिल्ह्यातल्या आणि अक्कांचं आयुष्य हे बेळगावात गेलं. तुम्ही औदुंबरचा उल्लेख केला कवी सुधांशूंचा. ते सांगली जिल्ह्यातले पलूस तालुक्यातले औदुंबरचे कवी. आणि ज्या कार्यक्रमासाठी दगडूदादांनी हा प्रपंच मांडला आहे हा गोतावळा सभाघराबाहेर व्यासपीठावरती त्यांच्या शाळेतल्या शिक्षिकांच्या रूपानं आपण इथं एकत्रित आलो आहोत. तो कार्यक्रम आदरणीय यशवंतरावजी नांदेडकर सर त्यांच्याबद्दल मी एक छोटीशी आठवण सभागृहाला आणि आपल्याला सांगू इच्छिते. यशवंतरावजी चव्हाण ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला कराडमध्ये साहित्य संमेलन भरलं होतं आणि दुर्गात्या म्हणजे दुर्गाबाई भागवत त्या संमेलनाच्या अध्यक्ष होत्या. आणि नेहमीच असा वाद होत आलेला आहे की राजकर्त्यांनी व्यासपीठावर यावं की नको किंवा बाकीचे जे काही विषय असतात ते. आणि खरा राजकारणी काय असतो त्या खऱ्या राजकारणाच्या रूपात महाराष्ट्राचं राजकारणातलं आपण दैवत म्हणू असे यशवंतरावजी व्यासपीठासमोर खुर्चीत बसून पूर्ण संमेलनाचा आस्वाद त्यांनी घेतला होता. असे यशवंतरावजी चव्हाण आपल्या महाराष्ट्राला लाभले याचा नेहमीच गर्व वाटतो. विदर्भ मराठवाडा भागाचे आमच्या भागावरती खूप उपकार आहेत याची मला जाणीव आहे. कारण इकडं कधी पाऊस असतो कधी नसतो पण महापुराच्या वेळेला तुम्ही सर्वांनी खूप मदत केली आहे. तो आमचा हिरवागार भाग इकडं कधी मदत करतो नाही करतो ही गौण गोष्ट आहे पण तुमच्या सगळ्या विदर्भ मराठवाड्याचा एक उपकाराचा भाग म्हणून तुमच्याकडची परिस्थिती बोडक्या रानात बैरडते ढेकुळ बोडक्या रानात बैरडते ढेकुळ न होऊन व्याकुळ न पाण्यासाठी बोडक्या रानात रडते ढेकुळ होऊन व्याकुळ
न पाण्यासाठी. आणि तिकडे महापूर आल्यानंतर पाण्यासाठी कधी जिण्यासाठी बोडक्या रानात बैरडते ढेकुळ न होऊन व्याकुळ न पाण्यासाठी. शेती मातीची एक कविता मी आपल्या समोर ठेवते. कवितेचं शीर्षक आहे पेरणी. कुलवंताची होलेक होती कावरी बावरी पेरणीच्या दिसातली तिची तारंबळा न्यारी. पेरणीच्या दिसातली तिची तारंबळा न्यारी. वटी पोटाला बांधून माय सरीत पळती. वटी पोटाला बांधून माय सरीत पळती. तिची कुरीवर मोठ माय पेरणी करती. माय पेरणी करती. दिस ढळता ढळता तिची पेरणी संपती. दिस ढळता ढळता तिची पेरणी संपती. वटीची गाठ माग बांधावरती सोडती. बांधावरती सोडती. अस सरीत पळताना पाय भरून व येती. अस सरीत पळताना पाय भरून व येती. नाही खंत हो मना डोळा सपान देखती. डोळा सपान देखती. दिस ढळता ढळता तिची पेरणी संपती. वटीची गाठ माग बांधावरती सोडती. बांधावरती सोडती. मनाच्या पालखीतन बघा सपान मिरविल. मनाच्या पालखीतन बघा सपान मिरविल. अन मुठीन पेरल्याल बैखंडीन पिकल. बैखंडीन पिकल. बैखंडीन पिकल. सुंदर सुंदर. एक दुसरी कविता मी आपल्या समोर ठेवते. कवितेचं शीर्षक आहे बाप. बाप बाप म्हणताना बाप बाप म्हणताना आता पोरक्याच वाणी. बाप बाप म्हणताना आता पोरक्याच वाणी. हिरवी कंच जिंदगानी तरी डोळ्यात गा पाणी. तरी डोळ्यात गा पाणी. बाप गल्लीत ना घरात दिसना बी वावरात. बाप गल्लीत ना घरात दिसना बी वावरात. कसा सांगावा धाडावा कुणाकडून सांगावा. असा सांगावा सांगावा कुणाकडून सांगावा. त्याच्या करारी डोळ्यात त्याच्या करारी डोळ्यात उभा जर
तक्रारी डोळ्यात उभा झालं महासरा. तो गमायेचा पदोर, तो गमायेचा पदोर, तो गमायेचा पदोर. साऱ्या आठवाना जाग, साऱ्या आठवाना जाग. सुना त्याचा 7-12, सुना त्याचा 7-12, सुना त्याचा 7-12. बाप कुठं बी दिसना, बाप कुठं बी दिसना. सार माणुसकीच याड गेला माझ्यात पेरून. बापाजीच्या आठवणा असं काळ जाऊ धान, असं काळ जाऊ धान. दिलं आयुष्य अंधान, दिलं आयुष्य अंधान, दिलं आयुष्य अंधान. साऱ्या आठवाना जाग, साऱ्या आठवाना जाग. भर पाऊस दारात आणि काळ जात आग, आणि काळ जात आग, आणि काळ जात आग. धन्यवाद. क्या बात आहे, सुंदर. मागचे साधारण शब्दांमध्ये एखाद्या विहिरीच्या तळाशी झरा झुळझुळत राहावा तसे शब्द झुळझुळत असतात. त्याला मी त्याची रचना सादर करण्यासाठी निमंत्रित करतो. धन्यवाद सर. हा पहिला राऊंड आहे, अजून राऊंड बाकी आहे आणि एक एक रचना यानंतर सगळ्या कवींची होणार आहे. पण म्हटलं पहिल्या राऊंडमधला आपला नंबर हुकता कामा नाही, आपण ही कविता सादर केली पाहिजे असं दगडू दादा म्हटलेच होते. त्यानंतर आपण दुसऱ्या राऊंडला सुरुवात करू. खूप छान पद्धतीनं तुम्ही सगळे ऐकताय, आस्वाद घेताय. महिला वर्गाची सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थिती आहे. मी फार बोललोच आहे तिकडं. 4 ओळी सध्याच्या स्थितीवरती सादर करतो. एकदम ताजी कविता आहे, वाफा येतात अक्षरशः, गरम गरम, चटका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या 4 ओळी तुमच्यासाठी. तुमच्याकडे म्हैस येईल कशी जर त्यांच्या हातात काठी आहे. तुमच्याकडे आशे बघा बरं का तुम्ही. तुमच्याकडे म्हैस येईल कशी जर त्यांच्या हातात काठी आहे. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र याचे उत्तर गुवाहाटी आहे. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र याचे उत्तर गुवाहाटी आहे. मला वाटतं सध्याच्या स्थितीवर सुद्धा आपण मार्मिक भाष्य केलं पाहिजे. अशाने कविता 4 ओळी मी सादर केल्या. यानंतर माझी एक रचना, मोठ्या संख्येनं महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे म्हणून सध्या आणि अगदी मागच्या महिन्यामध्ये आपण दिवाळी साजरी केली म्हणून दिवाळी नावाची मी कविता आपल्यासमोर सादर करतो की आशा आहे ती कविता आपल्याला आवडेल. आधीची दिवाळी आणि आत्ताची दिवाळी यामध्ये थोडासा फरक करण्याचा मी प्रयत्न केला आहे. बघा, तीही एक दिवाळी होती सगळे सोबत असायचे. तीही एक दिवाळी होती सगळे सोबत असायचे. चेहरे ते वेगळे जरी सगळे सारखे दिसायचे. खरेदी करायला सगळे आम्ही मिळून जायचो बाजारी. नाती गोती तर असायचीच आणि असायचे शेजारी. शेजारच्या त्या काकू सुद्धा यायच्या चिवडा करायला. शेजारच्या त्या काकू सुद्धा यायच्या चिवडा करायला आणि माझी आई तर ठरलेलीच त्यांच्या चकल्या काढायला. फराळासाठी अख्खी गल्ली प्रत्येकाला बोलवायची. वेगवेगळी चव फराळाची आमची दिवाळी खुलवायची. नाही स्पर्धा, नाही शर्यत, ना कसली बरोबरी. नात्यांचा तो उत्सव नुसता जणू मिळे घरोघरी. मला आठवतंय मी आणि आई जेव्हा दिवे लावायचो पहिला दिवा आमचा आम्ही काळोखात ठेवायचो. इतका व्हायचा लख प्रकाश नसेल जितका मंदिरातही. इतका व्हायचा लख प्रकाश नसेल जितका मंदिरातही. अंगणातले दिवे खरोखर
लागायचे हो अंतरातही. अंगणातले दिवे खरोखर लागायचे हो अंतरातही. आजही होते दिवाळी, फक्त घरात असतात लोक चार. कंदील लागतो दारी तरी फटाके तर उडता फार. एकमेकांच्या घरी जायची नसते कुणाची इच्छाही. एक मेसेज टाकला की पोचून जाता शुभेच्छाही. शेजारच्या काकूही शिकल्या आता चकल्या काढायला. माझ्या याची गरज नाही आता. शेजारच्या काकूही शिकल्या आता चकल्या काढायला. आणि माझ्या आईला तर इंटरेस्ट नाही आता फराळ करायला. कुठे हरवले कुणास ठाऊक फराळाचे ते सोहळे. कुठे हरवले कुणास ठाऊक फराळाचे ते सोहळे. फराळातही आले आहे रामबंधू आणि चितळे. फराळातही आले आहे रामबंधू आणि चितळे. दिवाळीच्या वस्तू सुद्धा त्याच वापरतो आम्ही. दरवर्षीचाच कंदील असतो, लाईट तेवढा बदलतो आम्ही. आपलं घर आपली दिवाळी सण एवढाच राहिला आहे. आपलं घर आपली दिवाळी सण एवढाच राहिला आहे. इकडे दिवा लावला की मी तिकडे विस्ताना पाहिला आहे. इकडे दिवा लावला की मी तिकडे विस्ताना पाहिला आहे. लक्ष्मीला लक्ष्मीने पूजून लक्ष्मी प्रसन्न होत नाही. नुसतं उठणं लावल्यानं जीवनात सुगंध येत नाही. लक्ष्मीला लक्ष्मीने पूजून लक्ष्मी प्रसन्न होत नाही. नुसतं उठणं लावल्यानं जीवनात सुगंध येत नाही. दिवाळीला दिव्यासारखं आतून उजवून यायचं असतं. दिवा नसला हरकत नाही, आपण दिवा व्हायचं असतं. दिवा नसला हरकत नाही, आपण दिवा व्हायचं असतं. म्हणून कुणासाठी अशी असते, कुणासाठी तशी असते. पण ज्यांच्या अंगणात दिवे नाहीत त्यांच्या अंगणात दिवे लावणं म्हणजे खरी दिवाळी असते. ज्यांच्या अंगणात दिवे नाहीत त्यांच्या अंगणात दिवे लावणं म्हणजे खरी दिवाळी असते. धन्यवाद. यानंतर आपण दुसऱ्या राऊंडला सुरुवात करणार आहोत आणि एक एक कविता यानंतर आपण या राऊंडची घेऊयात. धन्यवाद.